सलेस लास्ट मॅच अशा दिवसाची जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला फाईट करत असताना टीम आपण पाहतोय सरपंच 11 अर्थात जिरेजी मनोट यांचा संघ, तो दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम जय मल्हार संघ इथे जरूर खेळताना पाहायला मिळेल. येस मॅच ऑन. भूषण स्ट्राइक वरती आला नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज. येस मॅच ऑन. एक मिनिट पंच. सोमाला आपण पाहतोय बॅटर आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. सचिनला आपण पाहतोय. स्कोरर आपण याचे विनंती असेल स्कोरर. येस मॅच ऑन. पहिला बॉल देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल यावेळी पाहतोय सुरुवात इथे मात्र वाईडने केली. 30 बॉल होता, भन्नाट वेग होता, लाईन थोडीशी क्रॉस आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळी बॉल आहे. वाईट बॉलने सुरुवात करत असत संघाचं खाता खोललाय. टीमचं अकाउंट इथे मात्र ओपन झालंय. एक धाव फलकावरती 1 ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. एक चांगली मॅच जरूर आपल्या भेटीला आली आहे, कारण की महत्वाची मॅच यावेळेस कवशा दिशेने. व्हॉट अ कॅच. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बटन. 1 हँडेड कॅच. जणू काय यावेळेस फ्लाइंग जेट इथे मात्र मैदानात आला की काय. इथे मात्र महत्वाची विकेट संपादित केली आहे. आता मात्र जो वादळ आजच्या दिवसामध्ये चमकून आलाय भूषण बनोटेला मात्र परतावं लागलाय. भूषण back to dugout. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती आला हितेश. थोडेसे आता धावांवरती जणू काही ब्रेक लागेल की काय या संघाच्या वतीनं पाहणं देखील फार गरजेचं राहील, कारण की ज्या संघाची रन मशीन होती भूषण तिला मात्र परतावं लागलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश बनवडे. न्यू बॅटर. ओहो बॅटची लिडिंग एज पाहतोय. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं स्टॉप केलं, चांगलं क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. इथे मात्र एक धाव मिळेल. एक धावाने आता मात्र धावफलक पुढे सरसावतोय. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन आहे. असं वाटलं होतं की मागच्या बॉल वरती आपण पाहिलं भूषण स्ट्राइक वरती ज्यावेळेस फटका केला होता, स्ट्रोक केलं होतं, पार्ट्स ऑफ फेस ओपन केलं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं त्याच्यावरून बॉल ट्रॅव्हल होईल, परंतु व्हॉट अ कॅच. काय कॅच तिथे मात्र टिपली गेली होती. डॉट बॉलची सांगता आता मात्र पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयास, परंतु प्रयास सक्सेसफुल पाहायला मिळत नाही. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला जरूर मिळते. थोडंसं शांत संयमीचं वातावरण यावेळेस आपल्याला खेळाडू कक्षामध्ये जरूर पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल पुन्हा शेकता बॉल तयार. ओहो कवचच्या दिशेने त्याच दिशेने फटका सजवलाय. चांगला प्रयास. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते आणि इथे मात्र ही एक धाव जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं आता मात्र धावफलक पोहोचलाय. 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आहे. IPL 2025 क्षेत्राचा हा आपण पाहतोय पहिला दिवस आहे. खेळताना इनगाफ आणि शिळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, दिग्गज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातील ही आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. विचार केला तर आपण पाहतोय पर्व पहिला आपण पाहिला, त्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं माऊली 11 या संघाने मात्र बक्षीस पटकावलं होतं पहिल्या पर्वामध्ये, परंतु आता मात्र तोच संघ बॅक टू बॅक 2 सामने मात्र परास्त झालेत. थोडंसं निराश जरूर आहेत. मयूर देखील त्यांच्या संघामधील एक टीम मधला एक खेळाडू आहे, त्यामुळे सांगत असताना ओहो यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव जरूर कंप्लीट. सिंगल कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय.
5 या धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड. 5 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 या 20 प्रगतीपथावरती जरूर आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले. 5 धावा फक्त आतापर्यंत धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. जर या सामन्याचा जर विचार केला P1चं षटक होतं, थोडेसे कमी धावा जरूर पाहायला मिळालेत आणि लो स्कोरिंग अर्थातच कमी धावांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आता मात्र लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करते की काय ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. हे चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम सरपंच 11 दिनेशजी बनवटे यांचा संघ आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय बाळा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं सरपंच 11 या संघाच्या वतीने चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. येस मॅच ऑन. पुढे एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2. आपण पाहतो बॅट्सची लिडिंग पाहायला मिळते. इथे मात्र आउटफील्ड खराब आहे. चांगलं स्टॉप केलं सूरजने, चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतं आणि बघता बघता या 2 धावा मात्र जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावर पोहोचले 7 ऑन बोर्ड. सूरजने चांगले फिल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल, इफर्ट्स चांगले आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 7 ऑन बोर्ड. टीम टोटल आपल्याला पाहायला जरूर मिळते. ओव्हर नंबर 2 यावेळेस प्रगतीपथावरती आहे षटक क्रमांक दुसरा. हो यावेळेस बॉल तयार. ओहो यावेळेस डॉट बॉल. शंकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 2 शंकरला यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खऱ्या हाताने शंकरचा जर विचार केला तर उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू सातत्याने आपण त्याला पाहतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो. यास देखील आपण पाहतो तिथे मात्र धावतात बॉलच्या मागे वेगाने. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते आणि 2 धावा जरूर कंप्लीट आहेत. येस यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे इफेक्ट होत असताना टीम वरती. जे मला टीम वरचा विचार केला रन मशीन आपण पाहिली भूषण होता, परंतु आता मात्र या मॅच मध्ये पहिलाच बॉल वरती विकेट त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्याचा इफेक्ट या स्कोर कार्ड वरती जरूर दिसून येतोय. जर भूषण आतापर्यंत असतं तर धावांचं यावेळी समीकरण थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. येस पंच सांगत असताना पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवंतर. अवंतराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 10 धावा 10 ऑन बोर्ड. दुहेरी अंक में धावफलक. ओहो यावेळी आता मात्र भरून काढलेला हा वाईट बॉल आपल्याला मित्र म्हणेल पाहायला जरूर मिळतोय. क्लोज कॉल होतो, थोडासा एस्टनच्या बाजूने गेला. डॉट बॉल. डबल डिजिट मध्ये धावफलक आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस फुलालेचा बॉल आहे. कवशच्या दिशेने फटका सजवलाय. डीकेला आपण तिथे पाहतोय बॉलला चांगलं कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत या 2च धावा मिळतील. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि आता मात्र यस विकेटचं बटन इथे मात्र पाहावं लागेल पंच काय निर्णय. यस हितेशला परतावं लागलंय. हितेश इथे मात्र बाद होईल आणि विकेट नंबर 2 हितेशला परतावं लागेल. यस हितेश परतलोय आणि पंचांचा निर्णय आला. हितेश इज आउट. सर हितेश आपण मैदान सोडायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला इनलाइन नंबर 4 वरती सागरला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर थोडस यावेळेस बॅकफुटला आपण पाहतोय. शे मल्हार हा संघ आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. 2 सामने नक्कीच त्या संघाने जिंकलेत, परंतु आता मात्र ही तिसरी मॅच मित्र बनेन परास्तच्या मार्गावरती आहे की काय वाटचाल करतोय. पुरेशी एकदा बॉल होती यार. ओहो यावेळीच लॉफ्टेड करायचं होतं फटका. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली आणि एकदा जरूर कंप्लीट. सूरजला आपण पाहतो पूर्णपणे जीवशाने मात्र थ्रो केला होता
परंतु एकच धावले एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड. दोन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 13 धावा धावफलकावरती 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडंसं दिनेशची बोर्डे यांच्या चेहऱ्यावर देखील स्माइल आहे कारण की आपण पाहिलं जे आज प्रत्येक खेळाडूच्या डोक्यात दिक्कत अर्थात भूषण बनटे त्याला मात्र परतावं लागलं. महत्वाची विकेट त्यांनी मात्र प्राप्त केली पहिल्या षटकामध्ये. 13 धावा धावफलकावरती पूर्णपणे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. जर आतापर्यंत भूषण असताना तर थोडंसं यावेळेस उलट समीकरण जरूर पाहायला मिळालं असतं कारण की अग्रेसिव्ह बॅटर आहे. आज मात्र पूर्णपणे जर पाहिलं दिवस त्याच्या माध्यमातून पूर्णपणे वेळ काळ झुकलेला होता परंतु आता मात्र थोडंसं समीकरण बदलताना पाहायला जरूर मिळतोय. दोन मॅच मध्ये आपण पाहिलं जय मल्हार संघाच्या वतीने भूषण आणि आपण जर पाहिलं तर बॅटिंग चांगली आपल्याला जरूर पाहायला मिळते. भूषणच्या एका बाजूने तरवा लढत होता परंतु आता मात्र समीकरण बदललंय. हाफ ट्रॅकर बॉल आहे इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळतात सांगत असताना यस वाईड बॉल. पंचांना इथे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा व्यायाम करावा लागतोय. दोन्ही हात पंचांची समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर 14 धावा 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या अवकाशा बाहेर आणि इथे मात्र आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे मात्र 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 16. 16 ऑन बोर्ड. बोर्ड नंबर 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 बाळाला आपण पाहतो जेणेकरून आपण विचार केला बाळाचा तर षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला सतत पाहायला मिळालं परंतु आता मात्र बॉलिंग अटॅक थोडासा चेंज पाहायला मिळतो. यस इथे मात्र अक्रॉस लाईन खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर वेगाने क्षेत्ररक्षकाचा चेंडू विसावतोय. बॅटचं स्विंग आपल्याला जरूर फास्ट पाहायला मिळालं परंतु त्याच्यापेक्षा अधिक वेगाने बॉल इथे मात्र निघून गेला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर विचार केला समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती स्थिरावलंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. ओहो यावेळेस देखील आपण पाहतो बॅट अँड बॉलचा प्रॉपरली टायमिंग होत नाही. एक धावा जरूर मिळतात. धावफलक जरूर सरसावतायत परंतु एक बिग फायटिंग टोटल वरती सामन्याला जर संघाला नेऊन ठेवायचं आहे ना तर इथून पुढे धावा येणं फार गरजेचे आहेत. आतिषबाजी करावी लागेल. चौकार आणि षटकार फार महत्वाचे आहेत. आता टीम जय मल्हार या संघासाठी स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. आता प्रत्येक फलंदाजाला आता मात्र ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती अजूनही थोडेसेच बॉल इथे उर्वरित आहेत. ओहो यावेळेस हवेमध्ये फटका लाजवाब बॅटिंग पूर्णपणे यावेळेस इथे ही मॅच ओपन करत असताना या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती 23 ऑन बोर्ड. समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. चला स्पीड अप करा. धावफलक जो पोहोचलाय 23-23 ऑन बोर्ड. इस राइट आर्म फ्रॉम द विकेट. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. हवेचा वेग आहे. हवा आली आहे परंतु इथे मात्र चुकी घडत असताना सचिनच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळते. ही कॅच पकडायची होती कारण की महत्वाची विकेट होती आणि आता मात्र जर विचार केला तर धावफलक जर पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 बॉल तयार पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल आहे. यावेळेस ही कॅच पकडली असती ना तर ही मॅच जरूर पाहायला मिळाली असती. आता मात्र त्याचा पलटवार करत असताना बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दर्जेदार षटकार. कुठेतरी वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच होईल परंतु समीकरण मध्ये बदलाव. 31 धावा धावफलकावरती आहेत.
आता मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 12 बॉल मध्ये किती धावा बनतील हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव इथे मात्र पूर्णपणे जर विचार केला आता मात्र सागर पूर्णपणे जागा सांभाळत असताना आपल्या टीमची आणि भूषणची. हार्ड हिटर बॅटिंग 31 धावा फलकावरती 31 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 यावेळेस कंप्लीट झाला आणि षटक क्रमांक 4 घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पंकज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. ओव्हर नंबर 4 राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ओहो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. शंकरने ती चुकी केली आहे. आता मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव जरूर ऍड होईल. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव इथे मात्र या एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल तब्बल 32 या धावसंख्येवरती 32 ऑन बोर्ड. हो यावेळेस पाहावं लागेल पण जो सांगत असताना व्हाईट बॉल अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचले 33 ऑन बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती पंकज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचा सामना आपण पाहतो यावेळेस आजच्या दिवसातील आणि खऱ्या अर्थानं ISPL इनकाउशियर प्रीमियर लीग 2025 चे थरार आहे आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा सातत्याने करत असते. पर्व दुसरा आपण पाहतोय सीझन 2 या स्पर्धेचं आणि चांगली स्पर्धा आहे. दैदिप्यमान 16 आपल्याला जरूर पाहायला मिळतो. तुमची आमची हक्काची स्पर्धा आणि या आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विभागाचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा. चांगली मॅच जरूर पाहायला मिळते. चांगली स्पर्धा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. स्लोवर गती आता माझ्या गतीमध्ये परिवर्तन परंतु यावेळेस देखील बॉलला पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा सागरच्या बॅट मधून विस्फोटक षटकार सिक्सर. अडतीस धावा धाव फलकावरती 38 ऑन बोर्ड. एकोणचाळीस धावा आहेत आणि इथे मात्र पुनः एकदा बॉलला पाठवू दिलाय. बॉल जाती हुई तारा मंडल में मिलती हुई चेरन सिक्सर. आता मात्र या बॅटिंगने पूर्णपणे जागा भरून काढत असताना भूषणची सागर इथे मात्र पूर्णपणे आगास करत असताना मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना पूर्णपणे त्याची जागा भरून काढत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे यावेळेस आक्रमक रूप धारण केलंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओहो यावेळेस लाऊड अपील. यस आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 लागत असताना फलंदाज बाद. यस सर फलंदाज इथे मात्र बाद होईल. यस सर विनंती असेल आपण मैदान सोडायचं. सागर पंच देखील तत्पर आहेत उभे तिथे. प्रशांत सूर्यराव आपण पाहतोय आणि याच दरम्यान विष्णुजी शिंदे सर आहेत. यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केदारला आपण पाहतोय. केदार बनोडे उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आणि आता मात्र कॅप्टन आहेत. कॅप्टन खूल टीमचे त्याने कसं खेळायचं आता मात्र त्यांना माहिती आहे म्हणून यावेळी जागा घेण्यासाठी आले मैदानाच्या आतमध्ये. केदारचा विचार केला बरीच मेहनत त्यांनी आंतरराष्ट्रीय चषकला देखील घेतली होती आणि या स्पर्धेला देखील घेतली. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे परंतु आता मात्र या मॅच देखील चांगली आहे. या मॅच मध्ये देखील कशी कामगिरी करतील ते देखील पाहावं लागेल. डावखुरी आताचा फलंदाज आहे लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये केदार. शेवटचा बॉल 1 to go.
ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ही एक धाव जरूर कंप्लीट झाली. आता मात्र स्ट्राईक केदार ठेवण्याचा विचार नक्कीच केलाय. ओव्हर कंप्लीट आणि आता मात्र 10 फलंदाज पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती. 46 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 इथे मात्र कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5 46 धावा. 46 धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं थोडंसं कमी स्कोर आहे, परंतु काही हरकत नाहीये. एक फाईट देण्यामार्फत नक्कीच हा स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कारण की चांगला बॉलिंग अटॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय टीम जय मल्हार संघाकडे. अजून इथून जर 10 ते 15 धावा आल्या ना तर मॅच मध्ये जरूर आपल्याला मजा येणार आहे. यस बॉलर तयार. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 बॉलर विराज. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. इथे मात्र केदारने दाखवत असताना आपला स्टार्स पहिल्याच बॉल वरती इथे मात्र स्वागत केले गोलंदाजाचं या चौकाराने. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा ब्रँडेड चौकार 4. टीमची यावेळेस हाफ सेंचुरी कंप्लीट होत असताना 50 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 50 या धावसंख्येवरती. 50 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुणे एकदा. ओहो यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. पंच सांगत असताना यस राईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 51. 51 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुणे एकदा. बॉल तयार. ओहो यावेळेस आपण पाहतोय खूप टप्प्याचा बॉल इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु पुणे एकदा लाईन खराब पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड वरती. धावफलक पोहोचेल 52. 52 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. ओव्हर नंबर 5 पुणे एकदा. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस लॉफ्ट करायचं होतं. आता मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे स्टँडचा वेग घेत त्यावेळेस बॉल रक्षकाचा चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला जरूर मिळतोय. निर्धाव चेंडू आणि यावेळेस 52 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय 52 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर बॉल होता. पूल करायचा होता. इथे मात्र पाहावं लागेल. यस वाईड बॉल पंच सांगत असताना इथे मात्र पुन्हा एकदा धावफलक पोहोचले 53. 53 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. आता मात्र फटका फसलाय का या क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडणार नाहीये. इथे मात्र स्ट्रेट इनटू द बास्केट. क्षेत्ररक्षकने टिपला जाईल आणि संकुष्ट झालाय. कॅप्टन केदारचा खेळ फलंदाज बाद. आता मात्र जर विचार केला तर इथे मात्र महत्वाची विकेट संपादित केली. केदारदा मात्र परतावं लागेल. ज्या वेळेस केदार मैदानात आलाय त्या वेळेस महत्वपूर्ण पारी नक्कीच घेऊन गेला. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं 101 धावा कुठल्या होत्या टीमने. त्यामध्ये 1 धावांचं तो त्यावेळेस शिल्पकार होता आणि आता देखील आपण पाहिलं तर महत्वपूर्ण पारी 5 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड करून गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 वरती आले. रमेशला आपण पाहतोय बॅटर. ओहो यावेळेस आपण पाहतो बॅटची थोडीशी लिडिंग एज पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करायचा होतो. हो यावेळेस वेग फार होता आणि आता मात्र पाहावं लागेल चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल. बघता बघता या 3 धावा कंप्लीट. चुकीला माफी नाहीये मित्रांनो आणि या 3 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 56 या आकड्यावरती. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 56
शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 56 धावा धावफलकावरती आहे. थोडंसं टफ फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. इथून जर चौकार किंवा षटकार आला तर मॅच नक्कीच ऑन. एक बिग फायटिंग टोटल वरती नेऊन ठेवण्याचं काम पाटर सोमाला जरूर पाहायला मिळेल. सोमाचा जर विचार केला तर पूर्णपणे एका बाजूने तलवार लढवली आहे, कारण की एक एक दोन दोन धावा फार महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये आणि त्याची बारी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ओहो, यावेळेस आपण पाहतो टार्क हिट केला. यस, फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागत असताना पुन्हा एकदा 1 बॉल विकेट डाऊन. वाईट बॉल आहे जरूर, परंतु इथे मात्र परतावा लागलाय फलंदाजाला. लल्लूला आपण पाहतोय. लल्लू विष्णूला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलक एकदम पोचलाय 56. 56 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस पाहू शकतात पंच सांगत असताना यस इट इज वाईड बॉल. पाच वाईड आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेस बॉलिंग करत असताना विराजच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा. आता देखील मात्र वाईड बॉल. एक ओव्हर वाईडची कंप्लीट झाली आहे विराजची. हा रेकॉर्ड आहे ISPL 2025 चा. 6 बॉल त्यांनी वाईट टाकलेत, अर्थातच एक ओव्हर त्यांनी मात्र टाकले पूर्णपणे वाईटची. धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचलंय 59. 59. ओहो, यावेळेस जवाब फटका. प्रॉपर टायमिंग आलेला हा मोक्याच्या क्षणी. सिक्सर. 65 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं की एका बाजूला ही मॅच मात्र झुकेल, परंतु आम्ही हरणार नाहीये असं सांगत असताना टीम जय मल्हार संघाला जरूर पाहायला मिळालं. पूर्णपणे बॅटिंग करत असताना आता मात्र टीम वर्क आपल्याला टीम जय मल्हारचं जरूर पाहायला मिळालं. पुन्हा एकदा वाईड बॉल. आज मी तर म्हणेन यावेळी संध्याकाळपर्यंत ओव्हर टाकतोय की काय विराज. दुसऱ्या सत्राचं देखील जय मल्हारच्या वतीनं देखील गोलंदाजी करतोय की काय विराज, हे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 12 बॉल आतापर्यंत नक्कीच कंप्लीट झालेत विराटचे. अर्थातच 2 षटक टाकलेत. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल आहे. आता मात्र पाहावं लागेल. यस, ओव्हर कंप्लीट झाली. आता मात्र एक सत्र जरूर कंप्लीट झाले. धावफलक पोहोचवलंय 66 आणि 67 धावेची आवश्यकता आहे. येणारे 30 बॉल आणि 67 धावेची आवश्यकता आहे. 67 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा बॅड लाईट देखील आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी ते मात्र इफेक्ट करेल, कारण की या क्रीडा नगरीमध्ये लवकर अंधेर होतो. प्लीज विनंती असेल. येणारे 30 बॉल आणि 67 धावेची आवश्यकता जरूर पाहायला मिळेल. 67 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे मात्र बैल जोडीचे इथे आगमन झाले. आपण पाहतोय सध्याच्या घडीला चर्चेत असलेले आहे दोन्ही बैल. आपण पाहतोय वादल आणि आबासाहेब आणि वादल ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. कॅमेरामॅन फोकस करो दीपेश मात्रे. थोडा पुढे गेला.
तसं आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं नवीन नवके दोन बैल आपल्याला जरूर पाहायला मिळतील थोड्याच इतिहासाच्या पानावरती. खऱ्या अर्थाने एका बाजूला पाहतोय आबासाहेब आणि वादल ही जोडी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने शीळ आणि इनगाव गावची लाडकी आपण पाहतोय ही जोडी आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेले दोन्ही बैल महाराष्ट्रामध्ये सध्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस बैलगाडा क्षेत्रामधील हे दोन्ही नाव आपण पाहतोय सध्याच्या घडीला चर्चेत आहे. वादल आणि आबासाहेब ही जोडी आपण पाहिली. येस वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. येणारे आता मात्र 30 बॉल आणि 67 धावांची आवश्यकता आहे. 67 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. येस चला मॅचला होणारी सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती भूषण आता आलाय. भूषण बनोटे यावेळेस आजच्या दिवसाचा हिरा बॉलिंग ट्रॅक वरती. येस मॅच ऑन. शंकर वर्सेस भूषण. पहिला बॉल. ओहो यावेळेस सन्मान करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. धावांचा श्रीगणेश झाल्या चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये भूषणला पाहतोय. थोडंसं फंबल झालेत परंतु एकच धाव मिळेल. एका धावाने सुरुवात झाली. येस चला स्पीड अप करा विनंती असेल. मॅचला आपण पाहतोय तेव्हा तर सेकंड इनिंग सुरुवात झाली. यावेळेस पुल केलाय. हाफ ट्रॅकर बॉल आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेखा पार. चौकार. येस या 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात करत असताना पुन्हा एकदा बॉल होती भूषण बनवडे. ओ यावेळेस देखील पूल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये परंतु इथे मात्र वेगाने आलाय आणि बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. 4 रन्स. आता मात्र पूर्णपणे इथे मात्र अग्रेसिव्ह बॅटिंग विस्फोटक बॅटिंग करत असताना टीम सरपंच 11 ला आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका लाजवाब फटका आहे. इथे मात्र बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4. येस बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. शंकर स्ट्राईक वरती होता त्यांनी धाव काढून दिलं आणि त्यावेळी स्ट्राईकला आला पंकज आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. व्हॉट अ बॅटिंग. पूर्णपणे आता मात्र बर सोड पूर्णपणे बॅट बोलत असताना यावेळेस पंकजची ओहो यावेळेस शरीराला आदळलेला बॉल पाहायला मिळाला. बॅटचा अर्ली फेस पाहायला मिळतोय. बॅट अर्ली स्विंग झाली त्यानंतर बॉल इथे मात्र पूर्णपणे बॉडीला स्पर्श झाला आणि आता मात्र डॉट बॉल जे सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल.
5 बॉल 0 पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आहे. पहिलं षटक यावेळेस प्रगती पथावरती 1 to go. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1. बोला तयार. राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस काय फटकाय. नजाकत बरासा स्ट्रोक. बॉल पाठवून दिला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला हा 1 बाउन्स. चौकार. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावा आता मात्र 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर विचार केला ना तर पूर्णपणे यावेळी बॅटिंग करत असताना अजून 50 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. येणारे 24 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. आता मात्र मॅच ऑन झाली आहे, परंतु कुठल्या सामन्याच्या बाजूनी कुठल्या संघाच्या बाजूनी हा सामना मात्र झुकेल ते सांगता येणार नाहीये. दोन्ही दिग्गज संघ आहेत. दादा संघ आहेत. दोन्ही संघाचा जर विचार केला आज मात्र हाहाकार मचवलाय या दोन्ही संघानं. एका बाजूने जर विचार केला शंकर डीके पंकज ही जोडी मात्र मैदानात चालली तर दुसऱ्या बाजूने भूषण किरण सागर केदार हे बॅटर मैदानाच्या मध्ये जरूर दिसून आलेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 किरण. पहिला बॉल. ओहो यावेळेस लॉफ्ट करायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय 5 अर्ली स्विंग पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. आता मात्र एक धाव एक बॉल परायकष्ट मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. येणारे 23 बॉल आणि 50 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. दिनेशजी बरोडे देखील त्याच्या चेहऱ्यावरती थोडस यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण आहे. थोडस टेन्शनचा माहोल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक कोणतेही नाही आहे. नोमास लँडिंगला चेंडू अदळलाय आणि बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या चपळाने मात्र कंप्लीट झालेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती किरण सज्ज झालाय. आता मात्र 1-1 2-2 धावा फार महत्वाच्या या मॅच मध्ये. स्कोर चालू ठेवणं हे मात्र फार गरजेचं. रिव्हर्सचा टेम लाऊड अपील केला. इथे मात्र आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची इथे मात्र पंच निर्धाव शेवटीची सांगता करत असताना जरूर पाहायला मिळते. येस डॉट बॉल. लाऊड अपील पाहायला जरूर मिळाली होती. थोडंसं प्रेशर इथे मात्र पंचांवरती दबाव टाकण्याचं काम केलं होतं, परंतु पंच कुठल्याही प्रकारची इथे मात्र इशारा करत नाहीये. यस कामपणे उभ्यात नॉट आउट सांगत असताना नेक्स्ट बॉल पुढे एकदा बॉल तयार. किरण स्लोवर गतीचा बॉल आहे. यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल पाहायला मिळाला आणि यावेळेस आपण जर पाहिला तर खोदून काढलेला हा बॉल एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 20 या धावसंख्येवरती 20 ऑन बोर्ड. आता मात्र अजूनही जर विचार केला तर 47 धावांची आवश्यकता. येणारे 20 बॉल 47 धावांची आवश्यकता जरूर पाहायला मिळेल. 20 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 47 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. फुल टॉस बॉल होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि एकदा जरूर कंप्लीट झाली. एका धावाच्या मदतीने धावफलकातून पोहोचलं 21. शुभ संख्या आपल्याला पाहायला मिळते 21 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे 1 to go. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस काय फटकाय लाजवाब. इथे मात्र पूर्णपणे बॅलन्स थोडस कमी पाहायला मिळाला आणि बॉल पाठवून दिलाय सीमा रेखा पार. सिक्सर. यावेळेस आपण पाहतोय किरण आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शंकर होते. बंधूने इथे मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना डे 2 आपण पाहतो. यावेळेस उद्याचं शेड्यूल याप्रमाणे असेल. पहिली मॅच सकाळी ठीक
9:30 वाजता चालू होईल याची नोंद घ्यायची. आर्विका 11 त्यासमोर फाईट करेल एनजे सदस्य. सेकंड मॅच असेल सरपंच 11 आणि त्यासमोर फाईट करेल माऊली 11. थर्ड मॅच असेल एनजे सदस्य आणि जय मल्हार. फोर्थ मॅच असेल आर्विका 11 आणि माऊली 11. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तेच चारही मॅच वेळेवरती खेळवले जातील. उद्याचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळालं तर आपण वेळेवरती ठीक 9:30 वाजता मैदानावरती नक्कीच उपस्थित व्हायचे. 27 धावा फलकावरती. अजून इथं विचार केला तर 40 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रंगतदार आता मात्र मॅच मात्र वाढणार आहे. रोमांच मॅच मध्ये जरूर जारी आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. सागर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3 बॉल तयार. हाफ टॅकर बॉल आहे. फुल केला इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा शानदार चौकार. धावांचा यावेळेचा विचार केला तर धाव फलकातून पोहोचले तब्बल 31 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरणमध्ये जरूर बदलाव पाहायला मिळणार आहे. 17 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सागर पाटर. ओहो यावेळेस लॉफ्ट केला. इस मर्तबा बॉल को भेज दिया तारामंडल में मिलते हुए चरण 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 चरण. येणारे आता मात्र 16 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 30 रन्स टू विन. येणारे 16 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. हाफ टॅकर बॉल बॅटची लिडिंग पाहायला मिळते. ते सरदार परंतु इथे मात्र तुर्मानला क्षेत्ररक्षक होता. एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 38 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 15 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 29 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल. एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळणार आहे. शंकर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत यावेळेस काही घडू शकतं. डावखुर हाताचा फलंदाज हा हिटर बॅटर. पुन्हा एकदा यावेळी सॉफ्ट करायचा होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलला पाठवण्याचा प्रयत्न परंतु चांगला प्रयत्न. इथे मात्र प्रयास चांगला पाहायला मिळतो. एफर्ट्स पूर्णपणे 100% देण्याचं काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विचार केला या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 40. अजूनही 27 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 14 बॉल आणि 27 धावांची गरज या मैदानात जरूर पाहायला मिळते. ओढ जिंकेला सामना एका बाजूला जय मल्हार तर एका बाजूला आपण पाहतोय टीम सरपंच 11.
ओहो यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय. बॉल पाठवून दिलाय सीमा रेखा पार आलेला हा खणखणीत दमदार सिक्सर. थोडा बारची मागणी आली नो साठी. भीमर चेक केला जाईल इथे. आपण पाहतोय ऑफिशियल टीम 10 क्रिक वाहिनी आपण पाहतोय. संपूर्ण टीम आमच्या सोबत जॉईन आहे टेक्निकल रूम मध्ये. येस नो बॉल असेल पूर्णपणे. इथे मात्र आपण पाहिलं लाईनच्या पूर्णपणे वर आहे आणि आता मात्र स्कोर कार्ड पूर्णपणे बदललाय. 46 धाव फलकावरती फक्त आणि फक्त आता मात्र 20 धावेची आवश्यकता आहे. येणारे 14 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. वा फ्रीडचा बॉल आहे यावेळेस भिरकावून दिला. मागे खेळलेला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेखा पार चौकार. आता मात्र येणारे 13 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. पूर्णपणे यावेळेस मात्र मॅच मध्ये मजा येते. आमची चिल्लर पार्टी देखील इन ऍक्शन मध्ये व्यासपीठावरती आपण पाहतोय. पूर्णपणे या मॅचचा मात्र स्पर्धेचा मजा घेतात. पूर्णपणे यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. ओहो यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. स्वीट साऊंडचा बॅट आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार शंकमय करणारा ब्रँडेड सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेस आजचा विचार केला शंकर कुठेतरी शांत पाकफुटला थोडासा वाटत होता. परंतु ज्या ज्या वेळेस शंकर मैदानात बॅटिंग करतो ना त्या वेळेस एका बाजूने मात्र आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून देतो. काय ती स्माइल यावेळेस आता मात्र दिनेश साहेबांच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसून येते. पूर्णपणे ही मॅच आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती जरूर पाहायला मिळते. येणारे 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 28 धावांवरती वैयक्तिक खेळी करत असताना पंकजला पाहतोय. त्या बाजूने दुसऱ्या एंड कडून 10 बॉल फेस केलेत आणि 28 धावा आतापर्यंत शंकरच्या बॅट मध्ये आले. व्हॉट अ इनिंग. पूर्णपणे टीमवर्क. ज्या प्रकारे टीम जय मल्हारने टीमवर्क केलं ना त्याच प्रकारे टीमवर्क करत असताना आता मात्र सरपंच 11 ला पाहतोय. व्हॉट अ मॅच. चांगली मॅच आहे. काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. आता मात्र समीकरण थोडं इझी झालंय. येणारे 12 बॉल आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज सोमा. बघा उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच आर्विका 11 आणि यांचे सदस्य यांचे असेल तर आपण ठीक वेळेवरती उपस्थित व्हायचे. ठीक 9:30 वाजता आपण उपस्थित व्हा आणि पहिला बॉल जरूर 9:30 वाजता पहिला पडेल या विकेट वरती याची नोंद घ्यायची. या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफल तो पोहोचलाय 59 या धावसंख्येवरती. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता विष्णू अर्थातच लल्लू या नावाने मात्र प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक मोठमोठ्या खेळाडूला मात्र टोकन नेम असतं. त्याच प्रकारे टोकन नेम त्याचं देखील. ओहो यावेळेस दंडीकुल मॅच मध्ये ट्विस्ट. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला होतं. यावेळी आपण पाहतोय दत्ता मामा देखील निघाले होते रवाना झाले होते की सामना इथे मात्र एका बाजूने झुकलाय परंतु ही विकेट पाहिल्यानंतर ते देखील तिथे थांबलेत. ही मॅच आता मात्र ट्विस्ट ऑन झालेला आहे. समीकरण मध्ये बदलाव. येणारे 10 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता मात्र इथे DK मैदानावरती आलाय. पूर्णपणे हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे DK मान फ्रॉम इनगाव. येणारे 10 बॉल आणि 8 धावेची गरज. 1 बॉल जर डॉट आला तर समीकरण थोडस टफ पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय दिनेशजी बनवटे देखील थोडस आता चेहऱ्यावरती थोडस गोमजल्यासारखे वाटत कारण की आपण पाहिलं प्रत्येक समीकरण थोडस चेंज होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट मित्रांनो असा खेळ एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं असं आहे की क्रिकेट पाहतोय. ओहो व्हॉट अ मॅच. आता मात्र समीकरण मध्ये बदलावे. ही मॅच मात्र आता सोपी नाही तर अवघड झालेली आहे. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आज मात्र या स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षणावरती मॅच चेंज होते. सरड्यासारखी रंग बदलणारी मॅच आपल्याला आता पाहायला मिळते. मी म्हटलं इमोशनचा खेळ असा क्रिकेट आहे. एका क्षणावरती आपण पाहिलं या 2 बॉलच्या आधी
दिनेश साहेबांच्या चेहऱ्यावरती स्माइल होती, परंतु आता थोडस यावेळेस चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण आहे. अजूनही ही मॅच क्लिअर झालेली नाहीये. येणारे 9 बॉल आणि 8 धाब्यांची गरज मैदानावरती आहे. आता मात्र टीम जय मल्हार या संघाला विजय व्हायचा असेल ना, तर पूर्णपणे विश्वास मैदानाच्या आतमध्ये जरूर ठेवावा लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल आहे. ओव्हर द पिच खेळायचा होता. इथे क्षेत्ररक्षक आहे, किरणला पाहतोय. एक धाव जरूर कंप्लीट. शिकी सिंगल कंप्लीट जाते. आता मात्र शंकर स्ट्राइक वरती आहे. पूर्णपणे अग्रेसिव्ह बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आता मात्र येणारे 8 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण हे 2 बॉल आहेत. या 2 बॉल मध्ये काय चमत्कार घडेल का, पलटवार करेल का टीम जय मल्हार, ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. 6 बॉल 8 बॉल आणि 7 धावेंची गरज आहे. यावेळी शंकर बॅटिंग करत असताना खोलवर टप्पा. वाह, काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साइडच्या दिशेने आपण पाहतोय मिड विकेट रिजनला तिथे क्षेत्ररक्षक होते. एकच जमलेले समीकरण मध्ये बदलाव. येणारे 7 बॉल आणि 6 धावेंची गरज आहे. समीकरण मध्ये बदलाव आहे. संध्याकाळचा सत्र आपण पाहतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अखेरची मॅच आणि कशी व्हावी तर अशी व्हावी. 7 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. 6 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळते. दत्ता मामा देखील पूर्णपणे यावेळेस विलंबित आहेत, चक्क झालेले आहेत. अजून मॅचचा निकाल लागत नाहीये. प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस लॉफ केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र 1 मोर विकेट डाऊन. क्षेत्ररक्षक भूषणनी टिपलाय जाईल आणि संकुचित झालाय फलंदाज विराटचा खेळ. आता मात्र मॅच ऑन झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता दिनेशजी बनवडे देखील बघत राहिलेत. आता बसलेले माणसं उभे राहिलेत आणि उभे राहिलेले माणसं बसलेत. काय मॅच आहे. येणारे 6 बॉल आणि 6 धावेंची गरज आहे. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये. कोण जिंकेल कोण हारेल अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण. आता मात्र कोण जाईल फलंदाजीला. येणारे 6 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 39 झाले. सर्व प्रेक्षक सर्व आपण पाहतोय इथे मात्र खेळाडू कोण जिंकेल प्रश्नचिन्ह निर्माण आहे. येणारे 6 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय सरपंच 11 तर दुसऱ्या बाजूला टीम जय मल्हार. हे दोन्ही संघ मात्र लढत देत आहेत. आपण जर पाहिलं तर कोण जिंकेला सामना, कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता होतं ना, समीकरण पाहायला मिळालं होतं. परंतु आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 6 बॉल आणि 6 धावेंची गरज. म्हणजे याचाच अर्थ जर होतो की आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. तिथे मात्र सोमा होता, काय गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये पाहिलं तर 3 विकेट संपादित केल्यात आणि 4 धावा फक्त खर्च केल्या. षटक क्रमांक अखेरचं वा काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटचा फ्लो, बॅटचं फेस ओपन केलं होतं, भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती विष्णू अर्थातच लल्लू ही मॅच मात्र खुली करेल का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने सोमाचा बंधू आहे, बंधू आणि बंधू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस यॉकलेटचा बॉल आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय लॉंग ऑनला आणि यावेळी चांगला थ्रो, परंतु चुकी घडत असताना कीपरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता मात्र आपण पाहतोय बघता बघता मैदानामध्ये घडलंय काय, समीकरण थोडस इथे चेंज होत असताना विकेटचं बटन जरूर आहे. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट बरकरार आहे. जिथे होती एकच धाव तिथे धावा आपल्याला पाहायला मिळेल 3 आणि समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळणार आहे. येणारे 4 बॉल आणि 3 धावेची गरज. हा बॉलचा डॉट आला तर मॅच ऑन.
यस यावेळेस मात्र आपण पाहतोय शेवटचा क्षण येणारे 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. का बाचे वॉट मॅच शांतता पूर्ण सायलेन्स यावेळेस बिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल पाठवून दिलाय सीमा रेषा पार सिक्सर. आणि सामना फिनिश केलाय एमएस धोनी स्टाईल मध्ये शंकरने आणि सामना पूर्णपणे एका बाजूने लढवत असताना आपण पाहायला मिळाला. एका बाजूने तलवार लढवली आहे फक्त आणि फक्त त्यांनी जर विचार केला बॅटिंग करत असताना 14 बॉल 38 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आहेत आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक एव्हरेज स्कोर त्यांनी खर्च केला आणि ठरलाय या महत्वाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकर. मॅन ऑफ द मॅच ते शंकर आपण यायचे विनंती असेल. चला शंकर आपण या मॅन ऑफ द मॅच साठी विनंती असेल त्वरित. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच चांगला खेळ राहिला.